नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत ना? तर मजेतच राहा. तर मित्रांनो, आज आमच्या वाडीमध्ये शालेय क्रीडा स्पर्धा सुरू होणार होत्या 1ली ते 4थीपर्यंत. त्या बघण्यासाठी मी निघालो. मैदानावर पोचलो तर इकडे या स्पर्धेचं सुंदर असं नियोजन केलं होतं आणि या स्पर्धेसाठी प्रत्येक शाळेतले विद्यार्थी सहभाग झाले होते. त्याचबरोबर इकडे सर्व मुलांना सावलीमध्ये राहण्याची सुद्धा व्यवस्था होती आणि इकडे सुमितसुद्धा या स्पर्धा बघण्यासाठी आला होता. स्पर्धा तर चालू झाल्या. इकडे मुलींमध्ये लंगडीच्या स्पर्धा चालू झाल्या होत्या आणि इकडे कबड्डीच्या स्पर्धा सुद्धा चालू होत्या. मग मी पोचलो आमच्या शाळेमध्ये, कारण प्रत्येक विद्यार्थ्यांना जेवणाची सुद्धा व्यवस्था होती, म्हणून आमच्या वाडीतील महिला मंडळ इकडे जेवणाची तयारी करत होते. मग मला भेटल्या आमच्या वाडीतील मुली. मला बोलले, दादा आमचा एक फोटो काढ, कारण आता आमची कबड्डीची स्पर्धा चालू होणार होती. कबड्डीची तर स्पर्धा चालू झाल्या, तसंच मी निघालो खो खोच्या स्पर्धा बघायला. इकडे बघतो तर आमच्या शाळेतली मुलं आणि सांडे लावगांची मुलं यामध्ये या स्पर्धा चालू झाल्या. मग टाईम झाला तो म्हणजे जेवणाचा. स्पर्धा झाल्यावर सर्व विद्यार्थी जेवायला बसले होते. आमचा नंबर कधी लागेल या विचारामध्ये आम्ही एका सावलीमध्ये बसलो होतो. जसा आमचा नंबर लागल्यावर आम्ही सुद्धा लगेच जेवून घेतलं. जेवण झाल्यावर आम्ही गेलो वैयक्तिक स्पर्धा बघण्यासाठी. इकडे मुलींमध्ये लांब उडीच्या स्पर्धा चालू होत्या आणि इकडे मुलांमध्ये थालीपीठच्या स्पर्धा. जशा स्पर्धा झाल्यावर शेवटचा कार्यक्रम होता तो म्हणजे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम. जसा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला तसाच मी पोचलो घरी.